ऐका ना सर्कल क्रॉसिंग पेक्षा बॉर्डर क्रॉसिंग होतं ना टाइम लागेल सर्कल क्रॉसिंगला टाइम लागेल बॉर्डर क्रॉसिंग असतो बॉर्डर क्रॉसिंग सर्कल क्रॉसिंग बोलले सर्कल नाही मी अवघे मी ठेवले बाउंड्री क्रॉसिंगच राहिली पाहिजे टाइम कमी लागेल बाउंड्री क्रॉसिंग असणार या गोष्टीची नोंद करून घ्यायची सर्कल क्रॉसिंग नसेल कारण आपल्याला खूप मॅचेस कव्हर करायचे जास्त अवधी लागेल जर सर्कल क्रॉसिंग ठेवली तर त्यामुळे बाउंड्री क्रॉसिंग असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची दरम्यान आपण उद्योजक आणि समाजसेवक मच्छिंद्रजी मिरकुटे साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत सन्माननीय अर्जुनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मच्छिंद्रजी मिरकुटे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत आउट होणार प्लेयर सर्कलच्या आतमध्ये आणि नवीन प्लेयर बाउंड्रीच्या आतमध्ये बस एवढंच आहे कारण त्यांनी तिथपर्यंत थांबायची गरज नाहीये दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय महेशजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते त्यांचे देखील सहर्ष असं स्वागत असेल मच्छिंद्रजी मिरकुटे साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत सन्माननीय मच्छिंद्रजी मिरकुटे साहेबांचे देखील आपण शुभ सन्मान करतो या व्यासपीठावरती बघा एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे जो फलंदाज बाद होईल तो सर्कल मध्ये असणं गरजेचं आहे नवीन फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतोय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येईल तसं तो फलंदाज अर्थात आउट झालेला फलंदाज सर्कलच्या बाहेर येऊ शकतो या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे दोन्ही टीम्स आपल्या 12th मॅनला पाठवायचे पहिल्या चेंडू पडण्याआधी अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल JC11 आपला 12th मॅन आलेला नाहीये या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे तर मॅच क्रमांक दुसरी पाहायला मिळेल 6 षटकांची मॅच असेल एका बाजूला JC11 दुसऱ्या बाजूला SP एंटरप्राइजेस दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न बॅटचा फुल फेज ओपन करण्यात आला होता अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं ऑफ साइडला परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये डॉट बॉलची समाप्ती होतीये पहिलं षटक मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बार 2 खेळाडू यावेळेस बॅटची कडा लागतीये थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग अप्रतिम आली आहे इनफिल्ड मध्ये फिल्डिंग झाली आहे सुरेख डॉट बॉलची समाप्ती होईल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील पहिल्या चेंडू अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं त्यानंतर दुसऱ्या चेंडू फक्त कट केलं होतं यावेळेस लॉफ्टेड ट्राय करायचा प्रयत्न होता बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात स्ट्रायकर एंड वरती सिद्धू आहे दुसऱ्या बाजूला कुलदीप पाहायला मिळतात तर बॉलिंग मार्क वरती जॉन्सन जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे अजून एक डॉट बॉल येतो बॅक टू बॅक 4 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी व्हायला पाहिजे होती परंतु इथे विरोधी अर्थात डॉट बॉल पर्सेंटेज पहिल्या षटकामध्ये खूप जास्त येत आहेत यावेळेस फटका अप्रतिम पुलचा देखना स्ट्रोक नजाकत बरा स्ट्रोक ताकदीचा वापर एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर बॉल चाललाय सीमा पार षटकार येतोय मिड विकेट रिजन मधून पहिल्या ओव्हरला नवीन पहिल्या 2 ओव्हरला नवीन ना सर ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल पहिल्या गाळ्यामध्ये आपण पाहू शकतो
वडापावची सुविधा आहे, पैसे द्यायचे त्यानंतर वडापाव घ्यायचे, पेट वडापाव आहे. षटकार पाहायला मिळाला, धावसंख्या जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 6 या आकड्यावरती. प्रसन्न चव्हाण गाडीची चावी झाडाला लागल्यावरती आउट नसणार या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. झाडाला लागून जर कॅच पकडली तर कॅच नसणार या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. एक धाव फक्त असेल. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, एक चावी जी मात्र हरवली आहे. त्या चावीवरती खासदार क्रीडा संग्राम अशा पट्टा आहे, जर कोणाला मिळालं असेल तर त्वरित आणून द्यायची आहे. कुव्या टप्प्याचा चेंडू होता, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, करणार नाहीत कुठली चुकी, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये पहिला, 7 या आकड्यावरती. फलंदाज सिद्धू बॅक टू दी पवेलियन. विशाल बॉलिंग मार्क वरती आहे दुसऱ्या षटकामध्ये. यश पाहायला मिळतोय, 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. मॅच पाहायला मिळते, एका बाजूला एसपी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला JC11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता, अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होती.
पहिल्या षटकामध्ये पाहू शकतो एक षटकार आला होता, एक सिंगल आली होती, 4 डॉट बॉल होते. त्यानंतर विशालच्या माध्यमातून पहिला चेंडू विकेट, त्यानंतर आलाय डॉट बॉल. यावेळेस फटका अप्रतिम आहे, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 धावेच्या मदतीने जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला षट क्रमांक दुसरं मार्गस्थ विशालच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील कॅरी केली. यावेळेस बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टीरक्षक करणार नाहीत कुठली चुकी. दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये 9 या आकड्यावरती. यश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज पाहायला मिळतील. मनीष पाहायला मिळत आहेत, नवीन फलंदाज येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती 9 या आकड्यावरती 2 झटके एसपी एंटरप्राइजेसच्या संघाला बसलेले पाहायला मिळतील. यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झाला, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 2च्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं व्हाईट बॉल येतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो या षटकामध्ये चांगली अशी सध्याच्या स्थितीला गोलंदाजी होती. फक्त अभ्यंतर चेंडू येतात, अन्यथा गोलंदाजी चांगली केली जाते. एक जी सिंगल ची मात्र होती एक कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दोन षटकांची समाप्ती 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरं अमालेत बॉलिंग मार्क वरती सध्याच्या स्थितीला मनीष आणि कुलदीप या दोघांच्या माध्यमातून जिम्मेदारी असेल एसपी एंटरप्राइजेस संघाची. यावेळेस पाहू शकतो आपण डाऊन द लेग चेंडूची फेकी झाली होती. लीग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल.
चेंडू बॉडीला बस झाला आणि त्यानंतर थर्ड मॅन फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 6 षटकांची मॅच पाहायला मिळेल. 6 षटकांमध्ये तुम्हाला 55 ते 60 धावा च्या मात्र एकवटाव्या लागतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, कॅच झाली आहे कंप्लीट, विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये. 16 या आकड्यावरती फलंदाज मनीष शिके होत असताना संपुष्टात. मनीष बॅक टू दी पवेलियन. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बल्ली आलेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. ओमच्या माध्यमातून चांगली चेंडू फेकी केली गेली आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर विकेट. तिसऱ्या चेंडूवरती पुनश्च एकदा सिंगल पाहायला मिळतोय. अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचं होतं. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस जो मात्र ऑफ साईडला टर्न केलं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. एकदा झाली कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. यावेळेस फटका अप्रतिम, लॉफ्टेड हिट आणि बॉल चाललाय सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. कुलदीप माने ऑन फायर आणि त्याच्या माध्यमातून आला हा षटकार. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळाला तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 23-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुलदीप माने आणि त्याच्या सोबतीला बल्ली हे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना. यावेळेस फलंदाज बीट झाले, रक्षक बीट, थर्ड मॅन बीट. वाईट +1 टोटल. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. चला 85 वाद घालायचा नाहीये, विनंती आहे गोलंदाजाला. 85 वाद घालू नका. 85 वाद घालायचं नाहीये. वाईट +1 जे मात्र 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 55 ते 60 धावा तुम्हाला इथे एकवटाव्या लागतील, कारण बाउंड्री डायमेन्शन पाहिले अतिशय छोटे असे बाउंड्री डायमेन्शन पाहायला मिळतात. जर रेग्युलर टुर्नामेंट असती तर 6 षटकांमध्ये मिनिमम 70 ते 80 धावा ज्या मात्र असत्या. यावेळेस चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली होती. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकामधील. 25 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. तिसरे षटक मार्गस्थ. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर येतात, लांबी कमी उंची जास्त. कॅच ची मात्र होती ड्रॉप. कॅच शूटा या मॅच शूटा येणारा वेळ आपल्याला सांगून जाईल. आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. चर्चा केली जाईल दोन्ही संघांमध्ये आणि तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला. त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत.
11 धावा ज्या मात्र तिसऱ्या षटकामध्ये आल्या. अरुणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुवर्ण संधी असेल जेसी यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्कवरती जेसी पाहायला मिळतील. स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातील चौथा षटक घेऊन तयार आहेत. एका षटकाला 3 विकेट्स घेतले तरी देखील आपण पाहू शकतो जे मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडू पायांचा वेग येणारा होता. त्यानंतर बॉटमहँडचा चांगला वापर. ऑन साइडला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा झाल्या कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळते. त्यावेळेस बॅटची कडा लागते. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे. जजमेंट चांगला आहे आणि त्यानंतर विकेट देखील पडतोय. चौथा झटका लागतो मैदानाच्या आतमध्ये. 28 या आकड्यावरती एसपी एंटरप्राइजेस या संघाला फलंदाज कुलदीपची खेळी होत असताना समाप्त. कुलदीप बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगती पथावरती. जेसी यांच्या माध्यमातून स्वतः संघ मालक आहेत, संघ नायक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र खर्च झाल्या. त्यानंतर विकेटचं पतन झालं. अरविंद दादांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी. एका षटकामध्ये 3 विकेट्स कॅरी केल्या तरी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यावेळेस बॅकफुटवरती आले. फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगल धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोवा टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 विकेट, 1 सिंगल, 1 डॉट आणि 1 दुहेरी धाव अर्थात 3 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेस फटका अप्रतिम आहे. बॉल स्लॉट मध्ये होता. त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. गेंदबाजने दिया मोका और बल्लेबाजने मारा बेहतरीन छक्का. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथे षटक प्रगती पथावरती. 35 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस देखील बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. बॉल चाला मिड विकेटला 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 या आकड्यावरती. 9ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन केली जाते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि सध्याच्या स्थितीला 9ची सरासरी मेंटेन केली जाते. 55 ते 60 धावा तुम्हाला या मॅच मध्ये बनवाव्या लागतील जर तुम्हाला डिफेंड चांगल्या प्रकारे करायचे असतील तर. एक फायटिंग टोटल जो मात्र उभा राहू शकतो येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 25 ते 30 धावा झाल्या तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. जॉन्सन येतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते जॉन्सनची.
अगदी भूमिलन मांडा या टीमचा फहीम इद्रिसी त्याची देखील अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे ॲक्शन आहे. ज्या वेळेस तुमच्याकडे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे ॲक्शन असते फलंदाज कुठेतरी मी म्हणेल की थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो. यावेळेस 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा पंचांच्या माध्यमातून कॉल केला जातो. वाईट बॉल येतो. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगला ग्राउंड कव्हर केला. त्यानंतर चेंडू पर्यंत आले. चेंडूला गॅदर केला आणि फेकी देखील झाली स्ट्रायकर एंडवरती. एकाच जमीवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं स्पीडअप करायचं कारण आज आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायचे. त्यापैकी दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचची पहिली इनिंग चालू आहे. अंधाराचं सावट जो मात्र खूप लवकर पडत असेल कारण चारी बाजूंनी आपण पाहू शकतो बिल्डिंग्स आहेत. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. फिल्डिंग चांगली झाली होती. थोडंसं करेक्ट जजमेंट पाहायला मिळालं नाहीये. तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. एकूण 40 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या चेंडू डॉट त्यानंतर वाईड आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल येत आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू फेकी केली जाते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरे षटक थोडंसं मागडं होतं. तिसऱ्या षटकामध्ये देखील मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 11 धावा त्यामध्ये देखील खर्च झाल्या. यावेळेस फटका अप्रतिम आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. संघर्षाचं बिगुल वाजवणारा हा संघर्षमय षटकार येतोय फलंदाजाच्या माध्यमातून. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची कडा लागतीये. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. उचलतील फेकतील तोपर्यंत एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 5 समाप्त होतोय. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. (46 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9.20 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आहे नाकोडा वॉरियर्स विपक्ष जय हनुमान यंगस्टर असे 2 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये टॉस जो मात्र केला जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप करायचं. (46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. 6वं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतील. अशोक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. लांबी कमी उंची जास्त. कॅच झाली आहे कंप्लीट. एकाचं जजमेंट खराब होतं परंतु बॅकिंग चांगली झाली आहे. कॉलिंग नव्हती. हरकत नाहीये. विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय 5व्या मैदानाच्या आतमध्ये 46 या आकड्यावरती. SP वॉरियर्स या संघाला फलंदाज बल्लीची खेळी संपुष्टात. बल्ली बॅक टू दी पवेलियन. हेमंत कोट जो मात्र पाहायला मिळाला कॅच कंप्लीट करतोय. हेमंत कोट म्हटलं तर वन ऑफ द बेस्ट प्लेयर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. अनेक स्पर्धेमध्ये मी पाहत असतो या खेळाडूची खूप चांगलं असं प्रदर्शन पाहायला मिळतं. मग ते प्रगती चषक असू दे, खडवलीचं किंवा अनेक स्पर्धा असू दे, या खेळाडूच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्या गावाला जे मात्र फ्रंट फूटवरती नेण्याचं काम करण्यात आलंय. सध्याच्या स्थितीला फ्रँचायझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आंबोली परिसर प्रीमियर लीग सीझन क्रमांक मात्र आपल्याला पहिलं पाहायला मिळतोय. 2024 दैदिप्यमान थरार
यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील राहुलची भंडारी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतील. राहुल दादा यायचं आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. वन ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणून राहुल यांची देखील ओळख आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सातत्याने आपल्या गावासाठी खेळत असताना अनेक स्पर्धा जिंकून दिल्या तसे राहुल पाहायला मिळतील. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. गुडलेंथवरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ जो मात्र घेतला जातोय. राहुल भंडारी आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती. डॉट बॉलची समाप्ती होईल. यानंतर होणारी मॅच एका बाजूला जय हनुमान यंगस्टर विपक्ष नाकोडा वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन. आपण चला त्वरित रिपोर्टिंग करा. दिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल फिल्डर आले. जॉन्सनच्या माध्यमातून टिपला जातो झेल. समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होतोय. 6वा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये 46 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू झालेत. 2 डॉट बॉल 2 विकेट्स ज्या मात्र कॅरी झाल्यात. आतापर्यंत कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम अशोक यांच्या माध्यमातून केलं जात आहे फलंदाजांचं. अशोक जे मात्र या भैरवी षटकामध्ये आलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज साहिल येतात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडू जे मात्र डॉट गेले. 2 विकेट्स देखील कॅरी झाल्यात. अप्रतिम गोलंदाजी अशोक यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आले. त्यावेळेस करणार नाहीत कुठली चुकी. अजून एका विकेटचं पतन होतो. या ओव्हरचा 3रा झटका पाहायला मिळाला आणि एकंदरीत 7वा झटका मैदानाच्या आतमध्ये लागतोय. अप्रतिम गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये अशोक यांच्या माध्यमातून. पहिला मेडन षटक असेल का हा मोठा प्रश्न पाहायला मिळेल. 3 विकेट्स आतापर्यंत घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील आहेत आणि तो जर कंप्लीट झालं तर मात्र मेडन ओव्हर असू शकते. यानंतर होणारी मॅच नाकोडा वॉरियर्स विपक्ष जय हनुमान यंगस्टर असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण या टॉससाठी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतील. त्यासोबतच मेडन षटकाच्या उंबरठ्यावरती देखील गोलंदाज पाहायला मिळतात. पूर्ण प्रकारे प्रेशर नवीन फलंदाज अर्थात सुजय याच्यावरती असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला केली जाते अशोक यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये 3 विकेट 2 डॉट बॉल आणि पहिला मेडन षटक होईल का या स्पर्धेमधला हा मोठा प्रश्नचिन्ह असेल या चेंडूवरती. आलाय वाईट बॉल आणि आपण पाहू शकतो एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. उत्साह पाहायला मिळाला जसं की डॉट बॉल आला किंबहुना विकेट पडली आहे. अशा प्रकारे सातत्याने अपील्स आपल्याला पाहायला मिळतात. उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना देखील माहित होतं अशोक यांना की हा वाईट बॉल होता आणि त्यामुळे स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. धावसंख्या धावफलकावरती 47 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. यावेळेस देखील वाईट बॉल येतो. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत. 48 जवळ धावफलकावरती पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग केली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप जी मात्र फेकी करायचं काम केलं जातं. टार्गेटेड रिझन आपण पाहू शकतो गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती 6 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहायला मिळेल धावफलकावरती 48 या आकड्यावरती 49 धावेंचं एक मापक असं आव्हान पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारी मॅच नाकोडा वॉरियर्स विपक्ष जय हनुमान यंगस्टर असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 48 धावा धावफलकावरती 49 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. चला नाकोडा वॉरियर्स आणि जय हनुमान यंगस्टर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा. नाकोडा वॉरियर्स टीमचे कॅप्टन अजय यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
विनंती आहे सन्माननीय सतीजी कोट साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे। एका बाजूला नाकोडा वॉरियर्स अर्थात अजय चव्हाण अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये असेल, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान यंगस्टर। हर्षल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आहे। चला टॉस जो मात्र करण्यात येणार आहे, जय बजरंग यंगस्टर्स जय हनुमान यंगस्टर विपक्ष नाकोडा वॉरियर्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। 48 धावा धावफलकावरती 49 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय। टॉस जो मात्र केला जातोय नाकोडा वॉरियर्स विपक्ष जय हनुमान यंगस्टर जो मात्र नाकोडा वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये बेधडकपणे टॉस जिंकून बॅटिंग चूज करण्यात आली आहे। अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, अगदी त्याप्रमाणे धावसंख्या धावफलकावरती लावायची आणि दुसऱ्या सत्रामध्ये समोरच्या संघावरती चेजिंग करत असताना प्रेशर टाकायचं, तीच रणनीती अजय चव्हाण उर्फ बेटा अँड कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात येते। आमच्यासोबत त्याचे स्कोरर सँडी दादा देखील जोडले गेलेत। आमच्यासोबत सँडी देखील जोडले गेलेत। वन ऑफ द बेस्ट अँड टॅलेंटेड फिल्डर म्हणून या खेळाडूची ओळख आहे। मला आजही आठवतोय ज्यावेळेस मांडा प्रीमियर लीग कव्हर करत होतो, लॉंग ऑनला होते सँडी, ज्यांच्या माध्यमातून एक रिले कॅच बरोबर साईड स्क्रीन जवळ घेण्यात आली होती। मॅच टर्निंग ती कॅच होती आणि त्यानंतर गावदेवी वरप संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला होता, सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला होता आणि त्या मॅचचा श्रेय जो मात्र सँडी यांना मिळाला होता, असे सँडी आमच्या सोबत जोडले गेलेत। तर नक्कीच पुनश्च एकदा सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष असं स्वागत। आंबोली परिसर प्रीमियर लीग 2024 आहे दमदार आयोजन आणि तितकंच दमदार असं नियोजन आणि या नियोजनामध्ये दिवस क्रमांक पहिला, या पहिल्या दिवसाची पहिली फेरी आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे SP एंटरप्राइजेस, दुसरीकडे JC11 असे दोन मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 48 धावा कुठल्या गेल्यात, 49 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे। 49 इज द टार्गेट सेट बाय टीम। जबरदस्त खेळी करावी लागेल आणि नुकताच चर्चा झाली, त्यावेळेस चर्चेनुसार आम्हाला कळलं की लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील, कारण चेसिंग इथे होत नाही। 48 धावा धावफलकावरती 49 धावांची गरज असं विजयासाठी समीकरण पाहायला मिळते। चला स्पीड अप करायचं विनंती असेल दोन्ही सलामीचे फलंदाज
मैदानावरती लवकरात लवकर पोहोचायचं. मे बी हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. आयकॉन खेळाडू आहेत, बॅटर बॉलर आणि एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे. विथ द फील्ड फार चांगले कॉन्ट्रीब्युशन सातत्याने आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मोहण्याचे रवींद्र जडेजा म्हणून त्यांची ओळख आहे. असे हेमंत कोट आपल्याला सलामवीर म्हणून पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सध्याच्या स्थितीला ही दुसरी मॅच सुरू आहे. 6 वर्ष आपल्याला प्रत्येक मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला JC11 टीम आपण लवकरात लवकर आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. प्रेम पाटील आटाली गावचा एक अप्रतिम अष्टपैलू आणि तेजपुंज तारा म्हणून त्याची ओळख आहे. असा खेळाडू 7000ची बोली लागली होती जी हाय स्पीड होती आणि असा खेळाडू देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. प्रेम जबरदस्त खेळीसाठी ओळखला जाणारा प्रेम देखील इन ॲक्शनमध्ये पुढील मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचच्या दिशेला वळूया. वैभव शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून दमदार आयोजन, तितकंच दमदार असं नियोजन. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणजे आमचे सर्वांचे लाडके वैभव दादा आणि त्यांच्या माध्यमातून ही दमदार अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. APPL 2024चा थरार सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धू आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बाबा. कोडप्याचा बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. मिड विकेटचे फिल्डर, कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट. पहिल्या बॉलवरती आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. फलंदाज हेमंत कोटची खेळी होत असताना समाप्त. हेमंत कोट बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सिद्धू यांच्या माध्यमातून मार्गस्थ. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. मिड विकेट मध्ये कॅच झाली कंप्लीट. समाप्त झाला हेमंत कोटचा खेळ आणि पहिला मोठा धक्का बसला बॅटिंग करत असताना JC11 संघाला. नंबर 3 वरती नवके फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच निकेश आणि बाबा ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक फलंदाज बाद झाल्यानंतर निकेश आले. यावेळी चेंडू हवेमध्ये, थर्डमॅनच्या दिशेला. फक्त एकच धाव कंप्लीट आहे. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र एकही आकड्यावरती. 1 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धावची मात्र धावफलकावरती आहे. नुकताच मागच्या हप्त्यामध्ये ज्यावेळेस लेदर बॉल क्रिकेट 20 ओव्हरच्या मॅचेस कव्हर करत होतो, प्रत्येक षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक लेदर बॉल क्रिकेटर मागत होते. मात्र आपण 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक ठेवलं, याची नोंद करून घ्यायची आहे. सो मॅनेजमेंट कमिटी बी रेडी. ड्रिंक्स ब्रेकसाठी याची नोंद आपण करून घ्या. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करू, कारण जल हे तो जीवन आहे. पाण्याची सुविधा जर झाली तर मात्र तुमच्या माध्यमातून चांगला खेळ होऊ शकतो. क्रॅम्प कमी होतात आणि इंजरीज कमी आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील जर तुम्ही हायड्रेटेड राहाल तर. सिद्धू आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिला बॉल विकेटचं पतन झालं. दुसऱ्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये होता. एक धाव तर कंप्लीट झाली. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 1. विनंती असेल रितेशजी तरे.
आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित यायचं. यावेळेस आउटफील्ड स्लो आहे. चेंडू पडल्यानंतर तिथेच राहिला आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 3 आकड्यावरती. बून बून से सागर नाही बन सकता, बून बून से घागर बन सकता. मैदानावरती चौकार षटकारांनी तुम्ही मॅचच्या दिशेला वळणार आहोत. सिंगल डबलने आता मात्र या मॅच मध्ये जी पहिली विकेट आली आहे यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल आलाय. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आणि धावत संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. खोडप्याचा बॉल फटका लाजवाब. मोरांमध्ये फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक पहिला मैदानावरती समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4. 1 wicket loss, 4 runs on the board after first over. Team JC11. व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय मंदार शेठ शिंदे साहेब आणि मंदार शेठ शिंदे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. विनंती असेल शिंदे साहेब आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये आज ज्या आडनावाची हवा आहे असे शिंदे साहेब आणि साहेबांचा आपण सन्मान करतोय. या व्यासपीठावरती मंदार शेठ शिंदे साहेब जो व्यक्तिमत्व आहे दमदार ते आमचे सर्वांचे लाडके दादा मंदार आणि मंदार दादांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायाची आपुलकीची दमदार उपदार शाल त्यासोबतच आपण शुभ सन्मान करतोय आमचे सर्वांचे लाडके मंदार दादा यांचा. नाउ बॅक टू द क्रिकेट. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोरडप्याचा बॉल फ्लिक ऑफ द ब्रिज मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट. 1 run added into the scorecard and scorecard moves on. 5 runs. 5 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सकाळपासून फार चांगल्या प्रकारे कामगिरी प्रत्येकाची राहिली आहे. वैभव दादांना फार चांगली साथ मी म्हणेल आमचे विनायक सर असतील. जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज. पाहूया जितेंद्रच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाते. मोठ्या खेळची अपेक्षा जरूर असेल फलंदाज मार्फत. मात्र चेजिंग साठी थोडंसं डिफिकल्ट मैदान आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. थर्डमॅन मध्ये फिल्डर. चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? येस कॉल केलाय. मात्र येस नो असं आपल्याला कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाज मार्फत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्पीडी विकेट आहे. चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स ऑफर होतोय. तेच सर्राट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय महेश शेठ पाटील साहेब आणि आदरणीय सूरज शेठ पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. सूरज शेठ पाटील साहेब आणि महेश शेठ पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून यंगस्टर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून द्यावं त्यासाठी एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच आंबिवली परिसर प्रीमियर लीग APPL 2024 हे दमदार आयोजन. तितकंच दमदार असं नियोजन. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8. चेस करत असताना थोडंसं मी म्हणेल इथे दमछाक होते संपूर्णपणाने.
ही चर्चा झाली होती आणि अगदी तेच आपल्याला आखोदेखा हाल पाहायला मिळतोय. कोळप्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न स्क्वेलेकच्या दिशेला कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल चांगला आणि रनआउटची संधी पंचांकडे. अपील फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाद. विकेटचं होत असताना पतन. हा दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम JC11 संघाला. फलंदाज निकेशची खेळी होत असताना समाप्त. निकेश बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. मैदानावरती राजू आपल्याला पाहायला मिळतील जे नौके फलंदाज झालेत. एक धाव कंप्लीट झाली अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त. 2 षटकांचा वाजवी केस समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 10. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये बनवायचे 39 धावा. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यानंतर फटका लाजवाब बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी, सुलतानी, तुफानी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त बॅट स्विंग. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये. सगळ्यांची दे. मेन कोणाची आहेत ना त्यांना स्टार करा. सगळ्यांची दे पण मेन जी असतील त्यांची स्टार कर. बरोबर ना. शेठ की झलक सबसे अलग. केतन शेठ नाम काफी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर नसतील. बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करत हा नजाकत बरा 4.
धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण अजूनही 22 चेंडू विजयासाठी 27 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे? या दोन फटक्यांनी मॅच आली आहे कुठे? फुलटॉस बॉल जरूर होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. आदरणीय विनायक पाटील सर, आदरणीय गौतम भंडारी सर, अल्पेशी पाटील सर, कल्पेशी भोईर सर, अविनाशी पाटील सर, संतोषी गोड सर यांच्या माध्यमातून त्रिवार मेहनत मी म्हणेल संपूर्ण स्पर्धेसाठी. सकाळपासून भरघोस मेहनत जी मात्र त्यांच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येकाचं नामोल्लेख करणं बनतं आहे, कारण जबरदस्त कार्य ज्यांच्या माध्यमातून चाललंय त्यांचा आपण नामोल्लेख देखील करू. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र डॉट बॉल होता. मात्र यावेळेस फटका देखील लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत अजून एक दमदार स्ट्रोक. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 29. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे? समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं 24 चेंडू आणि विजयासाठी. त्यानंतर 39 धाब्यांची गरज होती, मात्र आता 19 बॉल 20 धाब्यांची गरज असताना ही सिंगल ऍड होईल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळेल. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल. सो पाणी आपण आतमध्ये घेऊन जायचे याची नोंद करून घ्या. केतन फिरकीचा जादूगर आणि एक कडक असा बॅट्समन, तो देखील इन ऍक्शन मध्ये नाकोडा वॉरियर संघाच्या माध्यमातून. मे बी अजय देखील आहे त्या संघामध्ये. आणि राहुल भंडारी म्हणजे साज बाज और ताज, वडवली गावाचे तिन्ही स्टार खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. कॅप्टन राहुल भंडारी जे नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघाचे कर्णधार आहेत. मला आठवतंय ज्या वेळेस मांड्याच्या मैदानावरती ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वडवली संघाच्या नावावरती होतं. अगदी त्या संघाचे कॅप्टन कूल राहुल भंडारी, त्याचा एक अप्रतिम असा खेळाडू अजय चव्हाण आणि त्यांच्या समवेत केतन, हे 3 खेळाडू आपल्याला नाकोडा वॉरियर्स या संघाकडून पाहायला मिळतील. त्यामुळे एक जबरदस्त स्टारकटने भरलेला हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 30 पाहायला मिळेल. 18 बॉल 19 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण JC 11 संघासाठी. सध्याच्या अंगामध्ये ज्या खेळाडूच्या बॅटने धावा येत आहेत आणि गोलंदाजी करत असताना विकेट ज्याच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत, असा A1 क्वालिटीचा अष्टपैलू खेळाडू, आटाळी गावचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने मोठे केलंय, असा प्रेम देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 3 षटकं. विजयासाठी 19 धाब्यांची गरज. 30 षटकं आणि 3 षटकं आणि 19 धाब्यांची गरज असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी करावी लागेल. पाहूया ती जबरदस्त खेळी होईल का. 18 चेंडू 19 धाब्यांची गरज. स्पीडअप करायचं आहे ही रिक्वेस्ट, ही विनंती असेल. चला स्पीडअप करा. यानंतर देखील आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत.
मॅचची एज आणि 1 धाव झाली आहे कंप्लीट. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील, ज्या मात्र 31 31 आकड्यावर. सोळा चेंडू विजयासाठी 17 धाब्यांची गरज. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारलाय जरूर, मात्र धावा एक धाव कंप्लीट झाली. आता 15 चेंडू 16 धाब्यांची गरज. 15 गेंदों में 16 रनों की जरूरत. मैदान के अंदर ये स्थिति हमें देखने को मिल रही है पूरी तरीके से. जेसी 11 टीम इस मुकाबले में फ्रंट फुट के ऊपर खेलती हुई, बैक फुट के ऊपर टीम एसपी
हॅलो 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 नाही झालं चालू केलं ना भाई काय मला कळत नाही का आता झालं मग मी परत चालू करून तो बंद झालता एक चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज मॅच आणि मी म्हणेल अशा स्थितीवरती आहे लाईट पण बरोबर वेळेवरती आली ज्यावेळेस एक चेंडू एका धावेची गरज कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज काय तेच मग धावू शकतात ना बघा कीपरच्या हातामध्ये बॉल गेला तरी धावू शकता याची देखील नोंद करून घ्यायची आहे चला स्पीड अप करायचं एक चेंडू एका धावेची गरज जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे एक चेंडू एका धावेची गरज असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे जो संघ जिंकेल त्या संघाला एक मॅचचं घोषण असेल एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज एक चेंडू आणि एक धाव फुल टॉस बॉल मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला गेलाय सामना झालाय फिनिश सिंगल कंप्लीट झाली आहे जेसी 11 संघ विजयाचा शिलेदार हार्दिक अभिनंदन टीम जेसी 11 हार्ड लक टफ लक देऊया एस पी एंटरप्राइजेस या संघाला मॅन ऑफ द मॅच पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी ज्यांनी केली असा खेळाडू अशोक पाहायला मिळेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षल दादा त्यांनी निवृत्ती घेतली वाटतंय क्रिकेट पासून चला आपण अशोकला इन्व्हाइट करूया मॅन ऑफ द मॅच स्वीकारायसाठी प्रियांशु पाटील आपण आले असाल तर आपण त्वरित यायचंय अशोक असतील मॅन ऑफ द मॅच फार चांगला खेळ अशोक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच अशोक यांना देतो यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे संघ आपण पाहू शकतो तो म्हणजेच नाकोडा वॉरियर्स दुसरीकडे जय हनुमान यंगस्टर ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकूया प्रथमजीत समान सरांचा थँक्यू सो मच
तर शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय साहिलजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र केला जातोय सध्याच्या स्थितीला. विनंती आहे जे हनुमान शहा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची. नाकोटा वॉरियर्स सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायचे. टॉस जिंकलेला पाहू शकतो नाकोटा वॉरियर्स संघाने ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी जय हनुमान यंगस्टर या संघाला. ज्या टीम मध्ये आपल्याला प्रेम पाहायला मिळतील, अजय पाहायला मिळतील, त्या सोबतीला राहुल भंडारी असे स्टार खेळाडू आपण पाहू शकतो. एकाच संघामध्ये त्यांची वर्णी लागली आहे. वन ऑफ द टफ कंटेंडर असं मात्र पाहायला मिळेल. नाकोटा वॉरियर्स टीम आपण सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचेत. चला अजय दादा आपण त्वरित सलामीचे बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अजय दादा चला आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर पाठवा कारण 2 वाजून गेलेत. आत्ताशी 2 सामने कव्हर झालेत. अजून आपल्याला 6 सामने कव्हर करायचेत. विनायक सर थोडंसं स्पीडअप करायला सांगा. 2 मॅचेस झालेत, 6 मॅचेस अजून शिल्लक आहेत आजच्या दिवसातील. बॅड लाईटचा इम्पॅक्ट लवकर पडेल या मैदानावरती, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बघा ऑफिशियल टीमचं काही जाणार नाही, तुमचीच षटकं कंप्लीट करावे लागतील.